नाही जी एकीची मोठ आहे ही या सरकारला फोडायची आहे. परंतु बाबासाहेबांच्या संकल्पनेतला शेड्यूल कास्ट ठिकड्या ठिकड्या होणार आहे. कारण सांबारासाठी पुन्हा कोणी लहान त्याला कमी पाहिजे. जे मला बरोबर आहे, तुला डोका आहे मोठं ज्याच्यामुळे वर ते झाड लहान म्हणजे बघायचं कसं दर्जार उपर दर्जार उपर दर्जार उपर सगळी त्या माळ्याची बायको पाहती की आपल्या पश्चात आपण नसतानाही माकडे मागे फार सुंदर त्यांनी झाडं लावलेले आहेत. त्या झाडामध्ये काही माकडे येतात आणि सकाळी माळे येतो, काही झाडाला पाणी देतो. नाही थांबवलं या बाबासाहेबांच्या चळवळीचा वाट पाहिली. माळे आधी आता येईल थोड्या वेळाने माळे काही आला नाही. मिसअंडरस्टैंडिंग के तहत झगड़ा कर रहे हैं। वो मिसअंडरस्टैंडिंग दूर करने के लिए हमने ये परिषद लगाई। मिसअंडरस्टैंडिंग है, कोई खास वजह नहीं। बाबा साहब की प्रॉपर्टी और झगड़े हम चले खामखा कर रहे हैं। प्रॉपर्टी बाबा साहब की है? इस मुद्दे को आप किस तरह से देखते हैं? और इस मुद्दे ये पॉलिटिकल पार्टी के लोग हैं ना, वो उनके लिए लोगों के लिए कुछ करते नहीं है, इसलिए झगड़े लगाकर वोट लेते हैं। जब उनको वोट चाहिए होते हैं तो झगड़ा लगाते हैं और एक साइड का वोट ले लेते हैं। नहीं तो एक का भी नहीं मिलता, दोनों में से दोनों का नहीं मिलता तो झगड़ा लगाने से क्या होता है, एक साइड का मिल ही जाता है और दूसरे साइड का पार्टी के नाम पर थोड़ा बहुत मिल जाता है। परिषद रखने वाले इसका आगे का कुछ बड़ा प्रोग्राम रखने का नहीं, ये सारे महाराष्ट्र में चल रहा है। ये केवल एक नहीं है, अभी और कई जगह हो रहा है। अन्य जाति को वो कौन सी जातियां हैं? नहीं, जो जातियां रिजर्वेशन की डिमांड कर रहे हैं तो पहले तो सरकार के पास करना चाहिए, फिर वो लोग समाज के लोग देखेंगे कि इनको चाहिए नहीं चाहिए, ये बैकवर्ड है या नहीं है, इनका रिप्रेजेंटेशन प्रशासन में है या नहीं है। कॉन्स्टिट्यूशनल मैकेनिज्म है ना, उसके दायरे में डिसाइड करना पड़ता है। मनमानी नहीं कर सकते, ना आप कर सकते ना मैं कर सकता हूँ। अब तो ये मुद्दा चल रहा है, ये आप किस नजर से देखते हैं? कौन सा मुद्दा? आरक्षण का। ये आरक्षण का मुद्दा शासकीय लेवल पर झगड़े लगाने का मामला है। ये बीजेपी को लगता है कि झगड़े लगाने से हमको वोट मिलेगा। आता या दोन्ही बाजू आहेत, दोन्ही बाजू वेगवेगळ्या संघटना मांडतायत आणि ते या कायद्याच्या संविधानाच्या वैचारिक चौकटीत बसून ते त्यांचं म्हणणं मांडतायत। परंतु उपवर्गीकरण झालं पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांचं म्हणणं हे ते उपेक्षित आहेत, बहिष्कृत आहेत आणि मग वेगवेगळ्या पातळीवरती त्यांना न्याय हक्काची वाटप झाली पाहिजे या अनुषंगाने ते चर्चा करतायत। मला असं वाटतं की ही चर्चा ही त्या दृष्टीने महत्त्वाची आहे। एकंदरीत महाराष्ट्र शासन हे एक 2000 खरं तर ज्या वेळेला हे आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं, हे प्रपोजल आम्ही बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष मेश्राम साहेबांकडे मांडलं, त्याचा लिखित पत्रावर झाला आणि त्याला अनुसूचित जाती जागृती एके परिषदेला मान्यता मिळाली आणि ही पहिली परिषद आहे। उद्या दुसरी होणार आहे, त्यानंतर नागपूरला एक परिषद आहे, जळगावला एक परिषद आहे, बुलढाण्याला परिषद आहे, अकोल्याला परिषद आहे, त्यानंतर ठाणेला परिषद होईल आणि सर्वात शेवटची राज्यस्तरीय परिषद ही 1 ऑगस्ट रोजी आम्ही अण्णाभाऊ साठेच्या जन्मगावी वाटेगाव या ठिकाणी घेणार आहोत। आणि शेड्यूल कास्ट मधल्या आणि अन्य दुर्बल वंचित घटकांच्या विविध जात समूहाला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्याच्यामध्ये मैत्रीभाव आणि बंधुभाव टिकून राहावा ही आमची हे परिषद घेण्याच्या पाठीमागची भूमिका आहे।